सचिन पोटे यांच्यावर अन्याय झाला. कसा काय झाला अन्याय? मी सचिन पोटे 11 वर्ष जिल्हाध्यक्ष, 5 वर्ष गटनेता, विरोधी पक्ष नेता, सभागृह नेता, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष. मला नाही वाटत की पूर्ण महाराष्ट्रात एकच व्यक्ती विशेषला इतकी पदं एकत्र काँग्रेसने दिली असती. एक दिवसात एक महापौर पण झालेला. मला नाही वाटत. मला हा प्रश्न पडलाय की नक्की अन्याय झाला कधी आणि कोणावर? जिल्हाध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला पक्षश्रेष्ठींकडे. त्यानंतर ते कायम एकदम ठोकून म्हणत होते, मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही. तर पक्षाने त्यांच्यावर अजून एक जबाबदारी सोपवली, प्रचार प्रमुख पदाची. त्यानंतर ते वाटतं काल त्यांच्या भाषणात बोलले की मला ते पद नको होतं, मी फक्त भेटायला गेलो होतो, भेटायला गेले असताना मला पत्र दिला, मला नको होतं. ठीक आहे, आम्ही मान्य केलं की तुम्हाला तो पत्र नको होतं. जर तुम्हाला तो पद नको होतं तर प्रचार प्रमुख म्हणून तुम्ही लेटरेट कसं काय छापून घेतला? जी पद मला नकोय ते मी लेटरेट छापेल का? आपल्या मार्फत आम्ही त्यांना विचारू इच्छितो. ठीक आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. आमचे सहकारी जरी दुसऱ्या घरात गेले असले तरी आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. काहीही गैरसमज राहू नये म्हणूनच या बाबीचा खुलासा आम्ही आपल्या समोर म्हणत होते की आम्हाला पक्षाकडून प्रेशर आहे, पक्षाकडून प्रेशर. तर असा कुठलाच पक्षाकडून प्रेशर त्यांच्यावर नव्हता. उलट सतत पक्ष त्यांना बैठकीसाठी बोलवत असताना सुद्धा ते त्या बैठकीत उपस्थित राहत होते. आणि त्यांनी कुठल्याच पक्षश्रेष्ठीला किंवा आमच्या प्रभारींना किंवा आमचे आमदार संजय जिंदर यांना, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यात काम करत आहोत, त्यांना सुद्धा या गोष्टीची कल्पना दिली नाही. आणि पक्ष जर तुम्हाला एका बैठकीसाठी निवडणूक संदर्भात बोलवतोय म्हणजे तुमच्या नेतृत्वात निवडणूक होणार होती, तुम्हीच त्याच्यात अनुपस्थित झाला. तर कुठल्याच प्रकारचं प्रेशर नसताना त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा निर्णय घेतला असावा. कारण की त्यांना माहिती आहे की आता शक्य नाही त्यांना त्या पॅनलमध्ये निवडून येणे, म्हणून त्यांनी हा मार्ग निवडला असावा.